पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. पुणे पालिका आयुक्त कार्यालयामधील मनसेच्या आंदोलनानंतर सुरक्षा रक्षकांची बदली, सुरक्षा व्यवस्थेमध्ये कसूर केल्याप्रकरणी कारवाई. पुण्यातील कबुतराचा खाद्यबंदीचा वाद आता थेट उच्च न्यायालयात. 20 ठिकाणी कबुतरांना सार्वजनिक खाद्य टाकण्यास बंदी. पुणे पालिकेच्या निर्णयाविरोधात शाश्वत फाउंडेशनकडून याचिका. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 500 मीटरमध्ये वाहतूक सेवा मिळावी. पुढील 30 वर्षांचा विचार करून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. पुणे शहरामध्ये पुढील 2 दिवसांमध्ये पावसाची शक्यता. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज. पुण्यातील सिंहगड उड्डाण पुलाला भेगा पडलेल्या नसून तो तांत्रिक गरजेनुसार ठेवलेला गॅप आहे. सिंहगड उड्डाण पूल कंत्राटदाराचे प्रतिनिधी प्रमोद कुलकर्णी यांनी दिली माहिती. पुलाला कुठलाही धोका नसल्याचं त्यांनी सांगितलंय. 1 एप्रिलपासून शहरातील 11,382 खड्डे बुजवल्याच्या पुणे महापालिकेचा दावा. 247 खड्डे बुजवणं बाकी. पावसाळ्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांचा नागरिकांना त्रास. पुण्यामध्ये गृहप्रकल्पांच्या दर्शनी भागामध्ये मराठीत फलक लावण्याची सक्ती. पुणे महापालिकेची परिपत्रकाद्वारे सक्ती. पालिकेच्या निर्णयाचं बांधकाम व्यावसायिक संघटनेकडून स्वागत. पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर एका गुंडाकडून गावठी पिस्तूल जप्त. पिस्तूल कमरेला बांधून फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुंड ताब्यात. अभिषेक टेंकले असं गुंडाचं नाव. पुणे महापालिका शहराच्या प्रवेशद्वारावर स्मार्ट टॉयलेट उभारणार. 5 महत्त्वाच्या ठिकाणी व्हीआयपी टॉयलेट असणार.